परंतु त्याची अंमलबजावणी झालेली नाही, कारण त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मी स्वतः आहे. त्यांनी जे मला एक असा मुद्दे माझ्या लक्षात आले, जेवढी प्रेस माझ्या ऐकण्यात आली तर त्यांच्या अधिकृत लोक येतील, तोपर्यंत आपण डाऊट घ्यायला नको. त्यांचे अधिकृत लोक येतीलच, कारण काल जे आपलं म्हणणं घेऊन गेले होते त्यांना अधिकृत सांगायला लागेल. परंतु एकूण लक्षात येते की निर्णय काय आरक्षणाच्या बाबतचा झालेला नसावा. उद्या काय करतात की काय माहीत नाही, परंतु मला असं वाटतं की आपण आता त्यांचे लोक येईपर्यंत जर वेट केलं तर बरं होईल, कारण आपण अधिकृत मांडणी त्यांनीच केलेली बरी. जर प्रेसमध्ये घेतला नसेल आणि असा घेतला असेल तर माझ्या तोंडून विनाकारण असंविधानिक किंवा असं काही मार्गाचा शब्दाचा प्रयोग व्हायला नको. त्यामुळे त्यांचे लोक यावेत, पण येताना त्यांनी अध्यादेश घेऊन यावा. प्रेसच्या माध्यमातून मी सरकारला सांगू इच्छितो की येताना त्यांनी मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा. विनाकारण नुसत्या बैठकाचे दरवाजे खुले आणि चर्चेचं गुऱ्हाळ हे आता आम्ही आताच्या जी पिढी लढती आरक्षणासाठी यांना काय हे अपेक्षित नाही. चर्चा करायला हरकत नाही, चर्चेशिवाय मार्ग सुटणार नाही. परंतु याचा अर्थ असाही नाही की तुम्ही पहिलेच पाढे प्रत्येक वेळेस वाचत बसणार, याचा अर्थ असाही नाही. परंतु सरकारने जर काही पॉझिटिव्ह निर्णय घेतले असले तर त्यांचे लोक येऊन सांगतील, तोपर्यंत अधिकृत आपण काय आमच्या वतीनं सांगावं असं आम्हाला वाटत नाही. त्यामुळं मी सरकारचा काय निरोप आहे आरक्षण आमचा जाहीर केलं आहे की नाही केलं, आता प्रेसच्या माध्यमातून बोलून मी अधिकृत भूमिका मांडण्यापेक्षा सरकारने 100% मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेल, मराठ्यांना महाराष्ट्रातल्या याच्यात थोडी शंका नाही, 100% त्यांचं येणारं शिष्टमंडळ हे मराठ्यांचं विजयाचा कागदच घेऊन येईल अशी आम्हाला आशा आहे. पुढे त्यांच्यावरती अविश्वास प्रेसमध्ये बोललेत म्हणून त्यांच्यावर अविश्वास दाखवण्यापेक्षा 100% त्यांनी हा निर्णय घेतला असेल, कारण त्या ठिकाणी श्रीमंत उदयनराजे भोसले साहेब पण होते. त्यामुळे सरकारनं पॉझिटिव्ह निर्णय घेतला असेल. येताना सरकारचं शिष्टमंडळ विजयाचं पत्र, मराठ्यांच्या आरक्षणाचं पत्रच घेऊन येईल. त्यामुळे हे आम्ही त्यांची आता वाट बघतोय, किती वेळात ते आंदोलन ठिकाणी आरक्षणाचा GR घेऊन पोहोचताय. आम्ही आतुरतेनं सरकारच्या शिष्टमंडळाची आणि निरोपाची आम्ही इथं सगळेजण देवासारखे वाट बघतोय. ते आल्याच्या नंतर आमच्याकडं मराठा आरक्षणाचा GR देतील आणि मग पुढील आंदोलनाचं बघूया. पण GR जर आरक्षणाचा आला नाही, आंदोलन अजिबात थांबणार तर नाही, परंतु उद्यापासून पाणी सुटलं म्हणून समजा. लाठी हल्ल्याबद्दल सरकारने माफी मागितली, ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. किमान तेवढं कोणा माणुसकी दाखवण्याचं काम केलं. परंतु माफी मागताना तुमच्याच आईला, या महाराष्ट्रातले मायबाप तुम्ही आहेत, तुमच्याच आईला लेकरांना खूप मारलंय. त्या मारणाऱ्याला सस्पेंड करा, सक्तीचा रजेवर नका पडा, त्यांना कायमचं बडतर्फ करा. आणि जे गुन्हे 107 सारखे गुन्हे दाखल केले, हे काय मर्डर करायला, 307 सारखे गुन्हे दाखल केले. आम्ही काय मर्डर करणारे जमात किंवा आमचा कॅम्प नाही, दहशतवाद्यांचा इथं कॅम्प आम्ही उभा करतोय आणि आम्हाला शब्दागणित आम्ही हत्यारच हातात घेतो आणि खून करण्याच्या उद्देशानं बाहेर पडतो. अशा प्रक्रियेची जमात आमची नाही आहे. त्यामुळं ते 307चे गुन्हेही सगळ्या मातामावले झालेले तेही मागं घ्या. परंतु आम्ही अधिकृत आत्ता काहीच बोलू इच्छित नाही. सरकारच्या शिष्टमंडळाचा आम्हाला निरोप आवश्यक आहे किंवा ते इथं प्रत्यक्ष येणं आवश्यक आहे. पण तुम्हाला गॅरंटीनं बांधवांना सांगतो, महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा GR घेऊनच शिष्टमंडळ येईल सरकारचं, अशी आम्हाला 100% खात्री आहे. धन्यवाद. सर, आमच्यासारख्या तरुण मुलांचा एक प्रश्न आहे की आम्ही ओके
साहेबांना बोलून झालं. बोलून तुम्ही. थोडं थांबत झालं. सगळे बोलणार आहेत. अंतरवाली सराटी गावातून आपण थेट प्रक्षेपण यावाला पाहतोय. जरांगे पाटील यांची सुरू असलेली पत्रकार परिषद माध्यमांशी बोलत असताना सरकारच्या शिष्टमंडळाचा निर्णय अपेक्षित असल्याचं सांगत असताना येत्या काळामध्ये सरकार थेटपणे GR घेऊनच येईल आणि त्यांचं शिष्टमंडळ येत असताना चांगली बातमी घेऊन येईल असं त्यांचं म्हणणं आहे. सरकारच्या शिष्टमंडळाचा निर्णय लवकरात लवकर अपेक्षित असल्याचं जरांगे पाटील म्हणाले. दोन्ही मनानं आम्ही मजबूत लोक आहे. आमच्यामध्ये प्रत्येकाच्या राज्यातल्या प्रत्येक पोराच्या कणाकणात ऊर्जा आहे आणि त्यांच्या ऊर्जेनं मी जिवंत आहे. मी या मराठ्यांना महाराष्ट्रातलं आरक्षण मिळवून देणार, त्याच वेळेस थांबणार. ते निर्णय काय घेतला आहे हे अधिकृत त्यांचं शिष्टमंडळ येईल असं प्रेसमध्ये सुद्धा घोषणा झाली असं माझा एक अंदाज आहे की त्यांचे शिष्टमंडळ इकडे येतं असं एक ऐकायला आलं. एखादं चुकीचं असू शकतं किंवा तुम्ही माहिती काढू शकता. आता जर सकारात्मक निर्णय झाला नाही तर पुढे चर्चा करणार तुम्ही सरकारसोबत चालू ठेवणार की चर्चा बंद करणार? तो डिसिजन आपण त्यांचं शिष्टमंडळ आलं की आता ठेवू. कारण आम्हालाही गावाला बसायला लागणार. कारण आज निर्णय काय आला याच्या आधारावर उद्याच्याला आम्हाला गावाला बसून आमच्या सगळ्या लोकांना बसून पुढील दिशा आम्हाला सुद्धा ठरवायला लागणार. कारण आम्ही आजही वाट बघतो, उद्याही वाट बघतो. मात्र आम्ही अंदाजे तुम्हाला वेळेवर सांगू, आम्ही मोठी प्रेस घेऊ, आम्ही सगळा समाज एकत्र बसून आम्ही आमच्या आंदोलनाची दिशा परवा मात्र नक्की ठरवणार. ओके, धन्यवाद. उठूच नका, मी देतो सगळ्यांना. काय म्हणते सर? तेव्हापर्यंतचा अल्टिमेटम जो आहे अंतरवाली सराटी गावातून यावेळेला आंदोलकांतर्फे देण्यात आल्याचं आपण पाहिलेलं आहे. तर दुसरीकडे सरकारच्या शिष्टमंडळाचा निर्णय अपेक्षित असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणी या संपूर्ण प्रकारानंतर मात्र 2 दिवसांचा वेळ यावेळेला सरकारला देण्यात आलेला. अध्यादेश आला नाही तर पाणीही सोडणार असल्याचं आता थेटपणे इशारा त्यांनी सरकारला दिलेला आहे. सरकारच्या शिष्टमंडळाची आपण वाट पाहतो. सरकारला 2 दिवसांचा वेळ देत असल्याचं जरांगे पाटील यांनी सांगितलं. सर्व समाज एकत्र बसून निर्णय घेणार असल्याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलेलं आहे. तर मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. दोषींवरती कारवाई करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी चौकशी करत असल्याची माहिती मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दिली. कुणबी समाजाचे दाखवल्याशिवाय समिती स्थापन करण्यात आलेली असून 1 महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. सर्वच स्तरावरती काम सुरू आहे. महिनाभरामध्ये ते काम पूर्ण होईल. ज्यांच्यावर केसेस करण्यात आलेल्या आहेत त्या मागे घेण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदेंनी केली. जालना इथे घडलं त्या संदर्भात सगळ्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे की अशा प्रकारचे प्रसंग येतात तेव्हा राज्याचे समोर ठेवून निर्णय घ्यायला पाहिजे. पण दुर्दैवानं राजकीय पोळी भाजता येते का, राजकीय स्वार्थ साधता येतो का असा प्रयत्न केलाय अशी टीका खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. तर एकानेही आरोप सिद्ध केल्यास राजकारण सोडणार असल्याची घोषणा अजित पवारांनी केलेली आहे. ज्या निष्पाप नागरिकांवर या बळाच्या वापरामुळे ज्यांना इजा झालेली आहे, जे जखमी झालेले आहेत, त्यांच्या प्रती शासनाच्या वतीनं या ठिकाणी मी क्षमा याचना करतो, क्षमा मागतो. काही पक्षांनी, काही नेत्यांनी तोही प्रयत्न केला, हे अत्यंत दुर्दैवी आहे. आणि विशेषतः जाणीवपूर्वक लाठीचार्जचे आदेश मंत्रालयातून आले, ते वरून आले, अशा प्रकारचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला. खरं म्हणजे या सगळ्या नेत्यांना माहिती आहे की लाठीचार्जचा आदेश देण्याचे अधिकार हे एसपी आणि डीवायएसपीच्या लेवलला असतात. त्याकरता कोणालाही विचारावं लागत नाही.
कुठलंही सोल्युशन काढताना ते कायदेशीर असावं लागेल, ते न्यायालयात टिकणारं असावं लागेल, मराठा समाजाची दिशाभूल करता येणार नाही, थातूर मातूर करून हात झटकता येणार नाही, परमनंट टिकणारं अशा प्रकारचं सोल्युशन हे काढण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात चाललेला आहे. त्याच अनुषंगाने आता जो मुद्दा जालन्याला आलेला आहे किंवा मराठा समाजाच्या आरक्षणाचा जो एक मुद्दा आहे, या संदर्भात ही बैठक झालेली आहे. काही निर्णय देखील या बैठकीत झालेले आहेत. माझ्यानंतर स्वतः राज्याचे प्रमुख जास्त अधिकारवाणीने सांगतील, परंतु मला सर्वांना आवाहन करत असताना सांगायचंय, अतिशय सकारात्मक अशा प्रकारची चर्चा आताच्या बैठकीमध्ये झाली. श्रीमंत उदयनराजे भोसले साहेब पण तिथे गेलेले होते. राज्य सरकारच्या वतीनं मुख्यमंत्र्यांनी स्वतः त्या बाबतीमध्ये गिरीश महाजन साहेबांना देखील पाठवलेलं होतं. ते पण तिथं जाऊन मनोज जरांगे पाटील जे आंदोलनकर्ते आहेत त्यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्यांच्याबरोबर काय चर्चा झाली काय नाही तेही त्यांनी सांगितलं. आणि आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन साहेबांना तिथं जायला सांगितलेलं आहे, चर्चा करायला सांगितलेली आहे. माझी तमाम समाजाला, मराठा समाजाला, मग सकल समाज असेल, सगळेच ह्याच्यामध्ये काम करणारे सहकारी असतील, त्यांना आवाहन करायचंय, काहींना जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा प्रयत्न किंवा काही जण खुशाल सांगतात वर्ण आदेश आले. मी आपल्याला सगळ्यांना सांगतो की वर्ण जर आदेश आलेला सिद्ध करून दाखवलं तर आम्ही म्हणेल ते ऐकू, परंतु कारण नसताना उगीच शंका निर्माण करायच्या, गैरसमज निर्माण करायचे, समाजामध्ये अस्वस्थता निर्माण करायची आणि त्याच्यातनं काही आपल्याला साध्य करता येतं का, अशा प्रकारचा जो केविलवाणा प्रयत्न चाललेला आहे तो आपल्या महाराष्ट्राला परवडणारा नाही. आंदोलनं ही थांबवली पाहिजेत. शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार तो प्रत्येकालाच आहे, तो कुणी काढून घेतलेला नाही. परंतु ज्याच्यातनं इतरांना त्रास होईल, इतरांना अडचणी होतील. आता आज काहीतरी तलाठ्याच्या संदर्भातल्या परीक्षा होत्या, बऱ्याचशा ठिकाणी बसेस बंद असल्यामुळे मुलींना तिकडे जाता आलं नाही. इनडायरेक्ट समाजातल्याच काही लोकांचं त्याच्यातनं नुकसान होतं. अशा पद्धतीनं नुकसान कुणीच कुणाचं करू नये अशाही प्रकारचं आव्हान मी ह्या पत्रकार परिषदेच्या निमित्तानं करतो. मराठा समाजाचं जे आरक्षण आहे हे आरक्षण मिळालं पाहिजे यासाठी जे काही करा. आम्ही टास्क फोर्स केलाय, आपले हरीश साळवे साहेब आहेत, त्याच्या सगळ्या वकिलांची मी नावं घेत नाही, तज्ञ लोक आहे, टास्क फोर्सच्या माध्यमातून त्याच्यावर काम सुरू आहे. आणि जे काही आयोग आहे, आयोगाला देखील सूचना केलेल्या आहेत की ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये काढलेल्या आहेत, या त्रुटी दूर करण्यासाठी जे काही एम्पिरिकल डेटा असेल, आणखी जे काय ते करण्याचं काम आपलं सरकार करत आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही सरकार मागे पडणार नाही. मराठा समाज हा काही प्रमाणामध्ये पुढारलेला आहे, परंतु मेजॉरिटी प्रमाण जे आहे आर्थिक आणि सामाजिक दृष्ट्याने मागासलेलं आहे. आणि म्हणून ते अगोदर आपल्याला, काही लोक म्हणतात इथून याच्यातून द्या त्याच्यातून द्या, परंतु पहिलं तर मराठा समाज मागास आहे हे तर आपल्याला सिद्ध करावं लागेल. जे सुप्रीम कोर्टाने त्यांच्या निर्णयामध्ये त्याची नोंद घेतलेली आहे, तशी निरीक्षणं नोंदवलेली आहेत, त्या त्रुटी काढलेल्या आहेत, त्याच्यावर आम्ही काम करतोय. आणि आपल्याला मी मराठा समाजाला पूर्णपणे आपल्या मीडियाच्या माध्यमातून विनंती आणि माझं आवाहन आहे की सरकार पूर्णपणे प्रामाणिकपणे गांभीर्याने मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूचं आहे. जे लोक याच्यामध्ये मराठा समाजाचा आंदोलनाचा फायदा घेऊन काही राजकीय पोळी भाजू इच्छित आहेत, त्यांच्यापासून मराठा समाजाने सावध राहिलं पाहिजे. आज काही सगळे लोक जात होते, आम्ही पाठिंबा आहे असं म्हणत होते, परंतु त्याच्यातले काही लोक जे उदयनराजे आहेत, आपले संभाजीराजे आहेत, यांनी त्याला त्याच्या तब्येतीच्या बाबतीमध्ये, त्याची जी काय प्रकृती आहे त्याच्या बाबतीमध्ये, बाकी लोक कोणीही त्याला म्हणत नव्हते की बाबा तुझी प्रकृती, तू हॉस्पिटलाइज हो किंवा काय हो, आपल्या ठिकाणी जायचं
आणि सरकारला बदनाम करण्याचा एक कलमी कार्यक्रम त्या ठिकाणी आपण पाहिला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निरोप घेऊन शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे पाटलांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलणं करून दिलं. यानंतर जरांगे पाटील यांच्याकडे असलेले पुरावे घेऊन मुंबईला जाऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचं खोतकरांनी स्पष्ट केलंय. तसंच उद्यापर्यंत नक्कीच चांगली बातमी येईल आणि हे उपोषण सुटेल असा विश्वास खोतकरांनी यावेळी बोलताना व्यक्त केला. दुसरीकडे जरांगेंचा लढा हा अंतिम टप्प्यात आहे असंही खोतकर म्हणाले. दरम्यान आरक्षणाच्या या प्रश्नावर मुख्यमंत्री निर्णय जाहीर करतील अशी माहिती देखील त्यांनी दिली. दुसरीकडे आंदोलकांनी संयम बाळगावा, सरकार मराठा समाजाच्या पाठीशी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. तर जालना इथे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बसलेल्या मनोज जरांगे पाटलांच्या भूमिकेनं नवाच पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. मराठवाड्यामधील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. मराठवाड्याचा जेव्हा महाराष्ट्रामध्ये समावेश झाला तेव्हा आपल्याला आरक्षण होतं असा दावाही त्यांनी केला. सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या मराठा समाज आरक्षणाच्या कायदेशीर लढाईशी आपला संबंध नसून मराठवाड्यामधील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन आरक्षण मिळावं ही आपली भूमिका असल्याचं त्यांनी सांगितलं. तर ओबीसी मधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा कोणताही विरोध नाही, पण ओबीसींचाही टक्का वाढावा अशी मागणी विजय वडेट्टीवारांनी केली आहे. ओबीसींच्या 27% आरक्षणातच मराठा समाजालाही आरक्षण दिल्यास त्याचा लाभ ना धड मराठा समाजाला ना धड ओबीसी समाजाला अशी स्थिती होईल आणि त्यामुळे ओबीसींचं आरक्षण मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. तर चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र वडेट्टीवारांच्या भूमिकेला विरोध दर्शवलाय. वडेट्टीवार अशा प्रकारची मागणी करून दोन समाजात नाहक वाद पेटवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर ओबीसी प्रवर्गातून मराठ्यांना आरक्षण देताना फक्त 27% आरक्षणाची मर्यादा वाढवून द्यावी अशी मागणी मंत्री केसरकरांनीही केली आहे. ओबीसीच्या आरक्षणाबरोबर तुम्हाला मराठा समाजाला देत असताना त्यामध्ये ही जी मर्यादा आहे 50%ची किंवा ओबीसीला मिळणारी 27%ची मर्यादा आहे ती मर्यादा वाढवून घ्यावी आणि वाढवण्यासाठी आपण सगळे प्रयत्न करू. आणि मग आपल्याला विशेष करून निजाम जो जुना हे आहे त्यातला जो मराठा कुणबी समाज होता त्या कुणबी समाजाला आणि मराठा समाजाला मराठवाड्यातील या 27% प्लस 12-15% जे काही मिळेल त्यामध्ये समावेश करण्यास आमचा विरोध असणार नाही अशी भूमिका मी त्यांच्यापुढे काल मांडली आणि त्यांनी त्या भूमिकेचं समर्थनही केलं. मला वाटतं की ओबीसीतनं आरक्षण द्या हे जी वडेट्टीवाराची भूमिका आहे ही काही योग्य नाही आहे. मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे, वेगळी टक्केवारी केली पाहिजे. त्याकरता वेगळे टक्केवारी जे काही तुम्हाला नियमाप्रमाणे करून घेताना ते करून घेतली पाहिजे. पण ओबीसीतनं आरक्षण काढून मराठा समाजाला द्या, समाजात वाद तयार करा हे जे वडेट्टीवारांची भूमिका आहे मला वाटतं ही योग्य नाही आहे. मराठा समाजाला आरक्षण देता येतं ना, वेगळं आरक्षण देता येतं, तर ओबीसी समाजावर अन्याय करायची गरज काय. तर या बुलेटिनमध्ये आता जाता जाता एक नजर टाकूयात आजच्या तापमानावर.